तुम्हाला पण असा भरपूर लेयर्स असलेला चटपटीत लच्छा पराठा बनवायचा आहे का? अहो मग वाट कसली पाहताय? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मग बनवा ओनियन लच्छा पराठा। सगळ्यात आधी मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला आणि असे एकदम पातळ उभ्या याच्या स्लाइस करून घेतल्या। आता हा कांदा असा हाताने मोकळा करून घ्यायचा। याची प्रत्येक स्लाइस अशी वेगवेगळी करून घ्यायची। कांदा मोकळा करून झाल्यानंतर यामध्ये घालायचं 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, यानंतर घालूयात 1 चमचा कस्तुरी मेथी, मग मी घातलंय अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, 1 लहान चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। आता हा सगळा मसाला हातानेच या कांद्याला व्यवस्थित लावून घ्यायचा। कांद्याला हा मसाला पूर्ण कोट झाला पाहिजे। चला आपलं निम्मं काम तर झालेलं आहे। आता काय करायचं आहे, चपातीला जी कणिक मळतो ती कणिक घ्यायची आहे। मी इथे 2 गोळे होतील इतकी कणिक घेतलेली आहे। आता यातला एक गोळा घेऊन मी याची पोळी लाटून घेणार आहे। ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो तसंच हे लाटून घ्यायचं आहे। अगदी जाड किंवा खूपच पातळ बनवायचं नाही आहे। मीडियम थिकनेस म्हणजे चपाती जशी बनवतो तसंच हे लाटून घ्यायचं आहे। इथे माझी पोळी लाटून झालेली आहे। आता हा मसाला लावलेला कांदा यावरती घालून घ्यायचा। कांदा सगळीकडे व्यवस्थित घालून घ्या। कांदा घालून झालेला आहे। आता या पोळीचा आपण रोल बनवणार आहोत। मी इथे दाखवले त्याप्रमाणे पोळीचा रोल बनवून घ्या आणि एक चाकू घेऊन याला मध्येच असा कट द्या। आणि मी इथे दाखवले त्याप्रमाणे या पोळीला गोल आकार द्या आणि पीठ लावून लाटून घ्या। यामध्ये आपण कांदा घातलाय त्यामुळे पोळी लाटताना अगदी हलक्या हाताने लाटा, कारण याचा असा थोडा आकार चेंज होऊ शकतो। माझी पोळी लाटून झालेली आहे। आता तवा छान गरम झालेला आहे। तव्यावरती 1 चमचाभर तेल घातलं आणि ही लाटलेली पोळी या तव्यावर घालून घेतली। एक अर्धा मिनिट झाल्यानंतर पोळी परतून घ्यायची आणि याला व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे। आणि परत एकदा ही पोळी परतून दुसऱ्या साईडला सुद्धा अशाच प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे। आता या पोळीमध्ये असणारा जो कांदा आहे तो छान क्रिस्पी होऊपर्यंत ही पोळी भाजून घ्यायची आहे। यासाठी 3 ते 4 मिनिटं लागतील। तुम्ही पाहू शकता माझी मस्त अशी पोळी भाजून झालेली आहे आणि मी दुसरी पोळी लाटून घेतलेली आहे, ती सुद्धा अशाच प्रकारे या तव्यावरती भाजून घेणार आहे। आता ही पोळीसुद्धा छान क्रिस्पी होऊपर्यंत मी इथे भाजून घेतली। आता हा पराठा सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेते। तुम्ही पाहू शकता या पराठ्याला किती छान लेयर्स आलेले आहेत आणि हा लच्छा पराठा गरमागरम खाण्यात एक वेगळीच मजा आहे। तुम्ही हा पराठा असंच खाऊ शकता किंवा दह्यासोबत सुद्धा याची टेस्ट खूपच मस्त लागते। तर हा ओनियन लच्छा पराठा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ओके, आता भेटू एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।